जरांगे पाटलांची प्रकृती काल रात्री काहीशी खालावली होती। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा खरं तर आजचा 6वा दिवस आहे। जरांगे हे आपल्या मागण्यांवरती ठाम असल्याचे बघायला मिळतात आणि सध्या संभाजीराजे छत्रपती हे जरांगे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांकडून आणि डॉक्टरांकडून सध्या संभाजीराजे छत्रपती हे माहिती जाणून घेत आहेत। परभणी तसेच जालना, बीड आणि पुण्यात देखील अनेक ठिकाणी बंद पाळण्यात येतोय। जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ लातूरमध्ये देखील आज बंद पाळण्यात आला होता। सध्या संभाजीराजे जरांगे पाटलांसोबत काहीतरी संवाद साधत असल्याचं आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळतंय। खरं तर जरांगे पाटलांची कालच रात्री प्रकृती काहीशी खालावली होती आणि त्यानंतर संभाजीराजे छत्रपती हे सध्या जरांगे पाटलांच्या भेटीसाठी गेले आहेत। ते सध्या जरांगे पाटलांसोबत संवाद साधतायत। अंतरवाली सराठी मधली ही दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी संभाजीराजे छत्रपती पोहोचले आहेत। राज्यातील अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून जरांगेंच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आलाय, रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। जरांगे गेल्या 7 दिवसांपासून उपोषण करतायत। जरांगेंना खरं तर उठता देखील येत नाहीये, इतकी त्यांची प्रकृती इथे खालावल्याचं आपण दृश्यांमधून बघू शकतोय। जरांगेंना काल देखील एक भोवळ आली होती। गेल्या 7 दिवसांपासून जरांगे पाटील उपोषण करतायत, त्यामुळे त्यांची खरं तर प्रकृती कुठेतरी खालावत असल्याचं चित्रही बघायला मिळत आहे। या संदर्भात लक्ष्मण सोळुंके आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। लक्ष्मण, जरांगे पाटील आणि संभाजीराजे छत्रपतींमध्ये नेमकं काय संभाषण सुरू आहे? आपण बघू शकतो की मनोज जरांगे पाटील यांची आता उपोषणाचा 7वा दिवस आहे, त्यामुळे त्यांची तब्येत खालावलेली आहे। आपण बघू शकतो की 2 दिवसापूर्वी मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावल्यामुळे त्या ठिकाणी आपण बघू शकतो की देसाई यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या विनंतीनुसार जरांगे पाटील यांनी एक सलाईन घेतली होती, मात्र त्यानंतर उपचारास जरांगे पाटील यांनी नकार दिलेला होता आणि त्यातच आता संभाजीराजे या ठिकाणी दाखल झालेले आहे। संभाजीराजे यांनी आता मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी सुरू केलेली आहे। डॉक्टरांची ते चर्चा करतायत। त्यानंतर जरांगे पाटील आता या ठिकाणी आपण बघू शकतो की जरांगे पाटील यांना सुद्धा ते बोललेले आहेत आणि त्यानंतर आता आपण बघू शकतो संभाजीराजे आता जरांगे पाटील यांच्या सोबत जे या ठिकाणी आरोग्य विभागाचं पथक आहे त्यांच्याशी चर्चा करतायत आणि या चर्चेनंतर आता संभाजीराजे जरांगे पाटील यांना उपचार घेण्यास विनंती करतात का, हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे। वर्षा, निश्चितच लक्ष्मण, आता संभाजीराजे छत्रपती आलेत, मात्र यानंतर कोणते आमदार किंवा मग खासदार किंवा सरकारकडून कोणी येणार आहे का जरांगे पाटलांच्या भेटीसाठी किंवा मग एखादा निरोप घेऊन सरकारचा? आपण बघू शकतो की 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी परभणीचे खासदार बंडू जाधव आले होते। त्यानंतर कालच जालन्याचे खासदार कल्याण काळे आणि रात्री या ठिकाणी आपण बघू शकतो की बजरंग बाप्पा सोनवणे हे बीडचे खासदार 3 खासदार या ठिकाणी येऊन गेले, मात्र अद्यापपर्यंत इथलचा स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेला नाही किंवा सरकारकडून अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी जरांगे पाटील यांना भेटीबाबत किंवा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट देण्यासाठी अद्यापपर्यंत सरकारचं कोणतंही शिष्टमंडळ या ठिकाणी दाखल झालेलं नाही। मात्र काल तिन्ही जिल्ह्याच्या 3 खासदारांनी जरांगे भेट घेतली होती आणि त्याच दरम्यान आपण बघू शकतो कल्याण काळे आणि त्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे आणि सरकार म्हणून या ठिकाणी आपण बघू शकतो की सरकार म्हणून सरकारची ही होतं आणि आम्ही खासदार म्हणून याबाबत हे उपोषण सोडवण्याबाबत सरकारशी बोलणार असल्याचं सुद्धा म्हटलं होतं। मात्र अद्यापपर्यंत सरकारचा कुठलाही प्रतिनिधी किंवा सरकारतर्फे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी शिष्टमंडळ अद्याप तरी दाखल झालेलं नाही। वर्षा, लक्ष्मण, आपण बघतो या दृश्यांमध्ये खरं तर जरांगे पाटलांची प्रकृती ही खरं तर खालावत चालल्याचं दिसतंय। संभाजीराजे नेमकं कोणासोबत संवाद साधतायत त्या ठिकाणी आणि काय माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत? आपण बघतोय की संभाजीराजे या ठिकाणी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधतायत, त्याचबरोबर डॉक्टर यांच्याशी संवाद साधतायत। आपण बघू शकतो की आता डॉक्टर सोबत त्याचबरोबर सर्वांची त्यांची चर्चा सुरू आहे। जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत या ठिकाणी निश्चितच लक्ष्मण, या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।